पूजा करायला ह्या नारी आल्यात वटपौर्णिमेच्या दिवशी. 7 जन्म यांना तोच नवरा पाहिजे, त्यासाठी आल्यात पूजायला. आजच्या या दुनियेमध्ये हे खरं आहे का? या बायांच्या मनातून वाटत असेल का हा नवरा 7 जन्म पाहिजे म्हणून? एक मिनिट फोन बंद कर, व्हिडिओ बंद कर. आता पूजन चालू आहे त्यांचं बरं का. आणि आता यांचा 7 जन्माचा धागा किती लांबून जातोय. 7 फेऱ्या घेणार आहेत ना वडाच्या. बघू आपण आता थोड्या वेळाने. हा सूर्य आणि हा जयद्रथ हे आता थोड्याच वेळा सिद्ध होईल. या बाई बघा आताच नवऱ्याला दम देत्या चेहऱ्याने. आता मगाशी मी जे वक्तव्य केलं ना, त्यांना या बाईंनी छेद दिलाय बरं का. ते म्हणलं असं काय बोलता बा, म्हणजे यांचे नवरे 7 जन्म पाहिजे याच्यात काय डाऊट नाही. मग एवढं बरं आहे. म्हणजे काय आहे, समाजामध्ये अजूनही चांगले विचार करणाऱ्या बाया आहेत. हे समाजाचं चांगलं लक्षण आहे. बरं आहे, बरं आहे. 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून हिंदू धर्म रूढी परंपरेप्रमाणे वडाला 7 प्रदक्षिणा मारल्या जातात धाग्याच्या. ह्या 7 फेऱ्या म्हणजे हाच पती आपल्याला 7 जन्म मिळावा यासाठी आहेत. आणि ह्या नावटोक देशमाने वस्ती नांदूर पठारातले बाया आहेत. यांचा वड तसा खूप मोठा आहे, पण ह्या अवघड परिस्थितीतून या ठिकाणी काटक बाया आहेत ना ह्या, त्याच्यामुळं चांगल्या काटक रीतीनं या ठिकाणी बघा कशा चढाई करतात वडाच्या झाडाच्या बाजूनी आणि वडाला फेऱ्या मारतात. आणि त्यांचं हे वडाचं झाडाला फेऱ्या मारायला बघायला बरेच पोरं सोरं पण आलेली. चला आता तू फेरे बाई असं पुरं कर. 7 जन्माच्या 7 फेऱ्यांची ही कहाणी. यांचे दोरे मधीच संपतात आणि ह्या 7 जन्माच्या कहाण्या आहेत. खऱ्या अर्थाने अतिशय हिंदू धर्म संस्कृती सगळ्या जगाला दिशादर्शक आहे की आपल्या पतीची केवळ याच जन्मात नाही तर पुढील 7 जन्मामध्ये सेवा करता यावी यासाठी ह्या पतिव्रता स्त्रिया आपल्या या वडाचं पूजन करत असतात. वटवृक्ष देवतेकडे मागणी करत असतात की पुढील 7 जन्म हाच पती मला मिळू दे. असे खऱ्या अर्थानं आपल्या पतीप्रती निष्ठा व्यक्त करणारी ही हिंदू धर्म संस्कृती. त्याचमुळे जगामध्ये सगळ्यात जास्त घटस्फोटांचं प्रमाण कुठं कमी असेल तर ते आपल्या हिंदुस्थानमध्ये आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आपल्या ह्या हिंदू धर्म परंपरा आहेत ज्या पदोपदी या ठिकाणी आपल्याला शिक्षण देत असतात की प्रतिपती एकनिष्ठ कसं असावं. खऱ्या अर्थानं याचमुळं
हिंदू धर्म जगामध्ये श्रेष्ठ ठरतो. कारण काही धर्मांमध्ये नुसतं 3 वेळा काही उल्लेख केला तरीसुद्धा या ठिकाणी वैवाहिक जीवन संपुष्टात येतं. काही देशांमध्ये कित्येक वेळा 6 महिन्याच्या पुढे संसार टिकत नाहीत. संपूर्ण आयुष्यामध्ये एका पुरुषाच्या कित्येक पत्नी होतात, एका स्त्रियेचे कित्येक नवरे होतात. याला अपवाद आपला हिंदुस्थान देश. कारण आपल्याकडं वटपौर्णिमेसारख्या अतिशय सुंदर अशा परंपरा आहेत, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला संस्काराची शिजोरी आणि धडे दिले जातात की कसं या ठिकाणी आपण जीवन जगावं, सुसंस्कृतपणे जीवन जगावं. आपल्या पतीची, आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांची, सासू सासऱ्यांची, दीर भावजायांची, ननंदांची कशी सेवा करावी हे आपल्याला प्रत्येक सणामधून शिकवलं जातं. आणि त्याचमुळे आपल्या देशाला जगामध्ये तोड नाही. हिंदुस्थान हा जगाच्या व्यासपीठावरती कायमचा श्रेष्ठ ठरतो. कारण त्याला वटपौर्णिमेसारखे सण कारणीभूत आहेत, भाऊबीजेसारखे सण कारणीभूत आहेत, दिवाळी पाडव्यासारखे सण कारणीभूत आहेत, रक्षाबंधनासारखे कार्यक्रम सण कारणीभूत आहेत. अशी अतिशय समृद्ध अशी ही आपली परंपरा या ठिकाणी आपल्याला शिकवते की कसं जगावं, कसं अतिशय चांगल्या प्रकारे जगावं, सुसंस्कृतपणे जगावं, सुसंस्कृतपणे व्यवहार करावा. यासाठी आपल्याला या ठिकाणी नेहमी प्रेरणा मिळते. लाव ना त्याला. करोडपती विचारवंतसाठी आपला अनिकेत देशमाने. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.